मंडळी, तुम्ही दर महिन्याला उत्पन्न देणाऱ्या आणि कमी कालावधीच्या योजनेचा पर्याय शोधत असाल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण स्टेट बँकेच्या अजून एका योजनेची माहिती घेणार आहोत, जी ठेवीदारांना दरमहा उत्पन्न देऊ शकते आणि याची मुदतसुद्धा खूप कमी आहे. या योजनेचं नाव आहे SBI अमृत कलश योजना, जी खास करून स्टेट बँकेकडून अशा ठेवीदारांसाठी सुरू करण्यात आली आहे ज्यांना कमी कालावधीसाठी गुंतवणूक करायची असते. सगळ्यात आधी आपण बघूया अमृत कलश योजनेची पात्रता काय आहे, म्हणजे योजनेत कोण कोण गुंतवणूक करू शकतो. या योजनेत गुंतवणूकदाराला वयाची कुठलीही अट नाही. कुठल्याही वयाची व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. कुठलाही निवासी म्हणजे भारतात राहणारा भारतीय नागरिक किंवा अनिवासी भारतीय सुद्धा, म्हणजे भारतात राहत नसला तरी नागरिकत्व भारतातच आहे, असा गुंतवणूकदार या योजनेत गुंतवणूक करू शकतो. फक्त इथं एक अट अजून आहे, ती म्हणजे गुंतवणूक भारतीय रुपयांमध्येच करावी लागते. म्हणजे तुमच्याकडे डॉलर्स असतील, पाऊंड्स असतील, तरी तुम्हाला गुंतवणूक मात्र भारतीय रुपयांमध्येच करावी लागते. इतर चलनांमध्ये गुंतवणूक या योजनेत तरी करता येणार नाही. तसंच अल्पवयीन व्यक्तीचं खातं चालवण्यासाठी कायदेशीर पालकाची गरज असते आणि हे कायदेशीर पालक म्हणजे आई किंवा वडीलच असावेत. या योजनेत संयुक्त खातंसुद्धा सुरू करता येतं आणि व्यवहार करण्याचे अधिकार एका किंवा एकापेक्षा जास्त ठेवीदारांना देता येऊ शकतात. हे होते स्टेट बँकेच्या अमृत कलश योजनेचे गुंतवणूक करण्यासाठीचे नियम किंवा पात्रता निकष. आता बघूया अमृत कलश योजनेच्या ठेवींचे नियम. या योजनेअंतर्गत किमान म्हणजे कमीत कमी 1,000 रुपयाची गुंतवणूक करावी लागते. म्हणजे या योजनेत खातं सुरू करताना किमान 1,000 रुपये भरून खातं सुरू करावं लागतं आणि जास्तीत जास्त 2 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक तुम्हाला करता येते. मात्र त्यापेक्षा अधिक गुंतवणूक करता येणार नाही. या योजनेची मुदत 400 दिवसांची आहे. म्हणजे साधारणपणे 1 वर्ष 1 महिना आणि 3 दिवस एवढी मुदत आहे. त्यापेक्षा कमी किंवा जास्त मुदतीसाठी या योजनेमध्ये गुंतवणूक करता येणार नाही. त्यामुळे या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी फॉर्म भरताना न विसरता मुदतीच्या रकान्यापुढे 400 दिवस असं लिहायला विसरू नका. तसंच SBIच्या शाखेत गेल्यावर 400 दिवसांच्या योजनेत गुंतवणूक करायची आहे असं सांगा. कारण अनेकदा बँकेतील कर्मचाऱ्यांनासुद्धा या योजनेचं नाव माहिती नसतं. तसंच या योजनेमध्ये एक रकमी गुंतवणूक करावी लागते, कारण ही फिक्स डिपॉझिट योजना आहे. यात आवर्तक ठेवीसारखे दर महिन्याला पैसे भरता येत नाहीत. पण जर तुम्हाला एकदा रक्कम भरून खातं उघडल्यानंतर पुन्हा पैसे भरायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला नवीन खातं उघडावं लागेल. अशी तुम्ही कितीही खाती उघडू शकता, त्याला कुठलीही मर्यादा दिलेली नाही. तर हे होते SBI अमृत कलश योजनेसाठी असलेले ठेवींचे नियम. आता बघूया अमृत कलश योजनेत मिळणाऱ्या व्याजासंबंधीची माहिती. या योजनेचा व्याजदर सामान्य ठेवीदारांसाठी म्हणजे 60 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या ठेवीदारांसाठी 7.10% आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या ठेवीदारांसाठी 7.60% आहे. तसंच या योजनेत मिळणारं व्याज तिमाही चक्रवाढ पद्धतीने मिळतं. मात्र तुम्ही व्याजाची रक्कम दर महिन्याला किंवा दर 3 महिन्यांनी घेणार असाल तर मात्र तुम्हाला व्याज सरळ पद्धतीने मिळेल, म्हणजे त्यावर तिमाही चक्रवाढ पद्धत लागू होणार नाही. आणि जर तुम्ही व्याजाची रक्कम मुदतीच्या शेवटी घेणार असाल तर मात्र त्यावर तिमाही चक्रवाढ पद्धतीने व्याज लागू होतं. या योजनेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला या योजनेत व्याज 4 प्रकारे मिळू शकतं: दर महिन्याला, दर 3 महिन्यांनी, दर 6 महिन्यांनी आणि मुदत पूर्ण झाल्यावर. त्यामुळे ही योजना ज्येष्ठ नागरिकांना हवं तर मासिक उत्पन्न म्हणजे दर महिन्याला पेन्शनसारखं उत्पन्न देऊ शकते, दर तिमाहीला म्हणजे दर 3 महिन्यांनी उत्पन्न देऊ शकते किंवा मुदत पूर्ण झाल्यावर मूळ रकमेसह व्याजाची एकदम रक्कम देऊ शकते. तर ही होती SBI अमृत कलश योजनेत मिळणाऱ्या व्याजदराविषयी माहिती. आता बघूया व्याजदरानुसार मिळणारा परतावा किती मिळेल. आधी आपण बघूया सामान्य नागरिकांना या योजनेत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला आणि दर 3 महिन्यांनी किती व्याज मिळेल. जर तुम्ही या योजनेत 1 लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला 591 रुपये व्याज मिळेल आणि दर 3 महिन्यांनी 1775 रुपये व्याज मिळेल. जर तुम्ही या योजनेत 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला 2,958 रुपये व्याज मिळेल आणि दर 3 महिन्यांनी 8,875 रुपये व्याज मिळेल. जर तुम्ही या योजनेत 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला 8,875 रुपये व्याज मिळेल आणि दर 3 महिन्यांनी 26,625 रुपये व्याज मिळेल. जर तुम्ही या योजनेत 20 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दर महिन्याला 11,833 रुपये मिळतील आणि दर 3 महिन्यांनी 35,500 रुपये मिळतील. आता बघूया ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला आणि दर 3 महिन्यांनी किती व्याज मिळेल.
जर तुम्ही या योजनेमध्ये 1,00,000 रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला 633 रुपये मिळतील आणि दर 3 महिन्यांनी 1900 रुपये मिळतील। जर तुम्ही या योजनेमध्ये 5,00,000 रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला 3,166 रुपये मिळतील आणि दर 3 महिन्यांनी 9,500 रुपये मिळतील। जर तुम्ही या योजनेमध्ये 15,00,000 रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला 9,500 रुपये मिळतील आणि दर 3 महिन्यांनी 28,500 रुपये परत मिळतील। जर तुम्ही या योजनेमध्ये 15,00,000 रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला 12,666 रुपये मिळतील आणि दर 3 महिन्यांनी 38,000 रुपये मिळतील। आणि आता बघूया, जर तुम्ही मुदतीच्या शेवटी व्याज घ्यायचं ठरवलं तर किती रक्कम मिळेल। या योजनेत सामान्य गुंतवणूकदारांसाठी 1,00,000च्या ठेवीवर योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर 1,08,000 रुपये परत मिळतील, म्हणजे 400 दिवसांचं 8,000 रुपये एवढं व्याज मिळेल। आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 1,00,000च्या ठेवीवर योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर 1,08,600 रुपये परत मिळतील, म्हणजे 400 दिवसांचं 8,600 रुपये एवढं व्याज मिळेल। तसंच 5,00,000च्या गुंतवणुकीवर तुम्हाला 400 दिवसात 40,000 रुपये व्याज मिळेल आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर 400 दिवसात 43,000 रुपये व्याज मिळेल। तसंच 10,00,000च्या गुंतवणुकीवर तुम्हाला 400 दिवसात 80,000 रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर 400 दिवसात 86,000 रुपये व्याज मिळेल। आणि तुमच्या गुंतवणुकीला सरकारी सुरक्षितता सुद्धा मिळेल, कारण योजना स्टेट बँकेची आहे आणि स्टेट बँक ही भारतातील सगळ्यात मोठी आणि सरकारी बँक आहे। तर ही होती SBI अमृत कलश योजनेमध्ये व्याजदरानुसार मिळणाऱ्या परताव्याची माहिती। आता बघूया, अमृत कलश योजना प्राप्तिकरात काही सवलत मिळवून देते का। या योजनेतील वार्षिक व्याजाची रक्कम सामान्य ठेवीदारांसाठी 40,000 रुपयांपेक्षा जास्त होत असेल आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 50,000 रुपयांपेक्षा जास्त होत असेल तर TDS कपात केली जाते। त्यामुळे TDS कपात होऊ नये असं वाटत असेल तर सामान्य ठेवीदारांनी फॉर्म 15G आणि ज्येष्ठ नागरिकांनी फॉर्म 15H भरून बँकेत द्यावा लागेल। या योजनेतील ठेवीच्या रकमेवर प्राप्तिकरात कुठलीही सूट मिळत नाही। या योजनेत मिळणारं व्याजसुद्धा करपात्र आहे, मात्र त्यात सुद्धा एक नियम आहे की जर तुमचं इतर उत्पन्न म्हणजे पगार किंवा व्यवसायातून मिळणारं उत्पन्न अधिक या योजनेत मिळालेलं वार्षिक व्याज याच्या बेरजेची रक्कम करपात्र होत असेल तरच प्राप्तिकर भरावा लागेल, अन्यथा प्राप्तिकर भरावा लागत नाही। म्हणजे जर तुम्ही आयकर विवरणपत्र भरताना जुना टॅक्स रेजिम निवडला आणि सगळ्या वजावटी केल्यानंतर तुमचं उत्पन्न 5 लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही। तसंच तुम्ही आयकर विवरणपत्र भरताना नवीन टॅक्स रेजिम निवडला आणि सगळ्या वजावटी केल्यानंतर तुमचं उत्पन्न 7 लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही। आता बघूया, अमृत कलश योजनेत मुदतपूर्व खातं बंद करणे आणि कर्जाच्या सुविधेबद्दल काय माहिती आहे। या योजनेत मुदतीपूर्वी खातं बंद करणे आणि कर्ज मिळण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे। खातं मुदतीपूर्वी बंद केल्यास काही प्रमाणात दंड बसतो। उदाहरणार्थ, जर गुंतवणूक 5 लाखांपर्यंत असेल तर मिळणाऱ्या व्याजाच्या 0.5% एवढी रक्कम कापून घेतली जाते आणि गुंतवणूक 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर मिळणाऱ्या व्याजाच्या 1% एवढी रक्कम कापून घेतली जाते। जर खातं 7 दिवसात बंद केलं तर कुठलंही व्याज मिळत नाही। तसंच जर आपल्याला या खात्यावर कर्ज घ्यायचं असेल तर ठेवीच्या रकमेच्या 90% पर्यंत कर्ज मिळू शकतं। उदाहरणार्थ, तुमची ठेव 1,00,000 रुपयांची असेल तर तुम्हाला त्याच्या 90% म्हणजे 90,000 रुपये कर्ज मिळू शकतं। मात्र मुदतीपूर्वी खातं बंद करणे आणि कर्ज घेण्यासंबंधीचे नियम वेळोवेळी बदलू शकतात, त्यामुळे या माहितीसाठी आपण बँकेशी संपर्क साधू शकता। आता बघूया, अमृत कलश योजनेत खातं कसं उघडावं। मंडळी, या योजनेत खातं उघडण्यासाठी 3 पर्याय आहेत। पहिला पर्याय, तुम्ही SBIच्या कुठल्याही शाखेत जाऊन खातं सुरू करू शकता। त्यासाठी तुम्हाला बँकेकडून एक फॉर्म दिला जाईल। जर तुमचं बँकेत खातं असेल तर तुम्हाला तो फॉर्म भरून द्यावा लागतो। मात्र तुमचं SBIमध्ये खातं नसेल तर फॉर्म बरोबर तुमची KYCसाठी कागदपत्र द्यावी लागतील। त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 पासपोर्ट आकाराचे फोटो इत्यादी कागदपत्र द्यावी लागतील। दुसरा पर्याय म्हणजे मोबाईल बँकिंग ॲप्सद्वारे खातं तुम्ही सुरू करू शकता। या ॲप्समध्ये योनो SBI आणि योनो लाईट याचा समावेश होतो। आणि तिसरा पर्याय म्हणजे SBIच्या इंटरनेट बँकिंगद्वारे सुद्धा तुम्ही या योजनेत खातं उघडू शकता। फक्त खातं सुरू करताना तुम्हाला एक काळजी घ्यावी लागेल की योजनेचा कालावधी 400 दिवसांचा निवडावा लागेल, म्हणजे आपोआप तुमच्या नावासाठी ही योजना लागू होईल। तसंच तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर व्याजदर 7.60% आणि तुमचं वय 60 वर्षांपेक्षा कमी असेल तर व्याजदर 7.10% एवढा आपोआप लागू होतो। मात्र मंडळी, या योजनेत खातं उघडण्यासाठी 31 मार्च 2025 ही शेवटची तारीख आहे। त्यामुळे तुम्हाला जर या योजनेत खातं सुरू करायचं असेल तर 31 मार्च 2025 पर्यंत सुरू करावं लागेल।